आणि मित्रांनो, जे पोरं म्हणत होते ना आमच्या पैसे नाही तर विष खायला पैसे नाही, त्यांनी मला सांगा माझ्याकडे विष आहे. हे बघा, उंदर मारायचं मी घरात ठेवले. जर तुम्हाला खायचं असलं तर मला सांगा, मी फुकट आणून देईन. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपल्या ब्लॉगची सुरुवात होती घरून आणि आज मी तुम्हाला दाखवतो की आता किती वाजले. तर एक मिनिट. आता हे बघा, आपला रेडमीचा मोबाईल, याच्यात 8 वाजून 28 मिनिटं दिले तर सकाळी 8:30 वाजले तर. आणि आम बघा किती पसारा बाहेर काढलाय. हे बघा करडी वगैरे, हे बघा सगळ्या घरातला पसारा बाहेर काढलाय. हे बघा किती मान्य तिथं पुढची इकडं ही गोणी लावली. तर त्याच कारण असं आहे की आज आम्हाला सारायचंय घराची साफसफाई करायची मित्रांनो, त्यामुळे सगळं काढलंय. हे बघा दिसतंय काही बघा, म्हणजे आता सगळं घर नवीन क्लीन करायचं. चाकू का? आज दिवसभर आपल्याला घरीच काम आहे. लपून बसला आहे कोपऱ्यात. दुसरा नाही भेटला. नाही दुसरा असं बरं का, इथंच कुठं सापडायचं नाही एवढ्या राडात. आता इथं कुठं बघा, त्या भांड्यातच असं. हे बाजू झाकण नाही मांडलंस, लगेच बुक नाही ना. बस हा 11 वाजता पाहिजे. 11 वाजता 2-3 तासात. मग ते बरं आहे, उन्हात काहीच करू वाटत नाही. ते दिवाण काढावं लागत. हा लई चेड्या काय जाऊ गोठ्या घेऊन मित्रांनो, मी यांना गोठ्या बांधून आलो. याचा असंच आहे, आज चाललो होतो ही इथं माग थांबले, शिळी मी तिथं बांधली. चल होय तिकडं, इतकंच येड्या करायचं रोज. आणि त्याला धरून नाही त्यांना लागते माग सरकत. आता घरी चाललंय डबल. ए बटना, हर डुरकुले त्यांच्या शेळ्या काही तक तक तक. आता किती हाटी वाजई खाली शिरत आहे. चल ये इकडं, ये माघारी टाकरी होच गेर. होय मोर चल. मित्रांनो, आता मी आलोय बरं का गुरापून, म्हणजे गुरायला शिळी ती पासून नेऊन बांधला आणि ती सगळं करून आलो. बघा आपली लोही पुस्तक पण बाहेरच नेऊन ठेवले. देवण त्या तिथंच, बाकी झालं सगळं काढलं. आणि मम्मीने सुरुवात पण केली. ती दूर झाली त्या आज झाले एवढं. बाकी अजून सगळं घर तसंच काढलं, काहीच नाही हालीलं. हायच तसंच दिवाण तसंच, अजून खालचं तसंच आहे. आता ईदवर झालंय, सुरात झाली आता म्हणायचं. सुरात कशाचं ते दोन एवढं सुरात नाही बरं झालं. तुम्हाला आमचे वही पुस्तक दाखवू किती. आपले ब्लूटूथ ठेवायचे राहिले ना, इथं गुंतलेले होते तसेच राहिले असते. पर्स मध्ये तो ठेवून तुम्हाला दाखवतो की आमची वही पुस्तक. हे बघा एवढी गोणी भरून, ह्याच्यात सगळं साहित्य बाकीचं. खरं सांगायचं झालं तर आमची 3रीला घेतलेले कंपास अजून येतात. 3रीच्या आता 12वीला गेले. मग बघा किती वर्ष झाले. मी काय करू आता? हा मला बुक नाही, हे दिवाणांची काढावं लागेल. म्हणजे अजून एवढं बाकी इथं मला बसायचंय. कुणी जायचे आता? वर कुठं चालला? फिर माघारी, तिकडे भांड्यात जाळी आहे. चल जा, भाकर खाल्लीच ना आता, जा तिकडे जाना, मारीशी नाही. तर हे बघा गाईस, मी काय बनवले हे बघा. इथे गोळखो
काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर का ओळखलं तर, नाही तर मी सांगतोच तुम्हाला. पण एक काय याचं काय करायचं आहे तुम्ही नक्की बघा. या घर का फुल भरलेलं आहे ते. आणि ते मांडलं म्हणजे तुम्हाला ती बिळ दिसते का? तेव्हा ती बिळ दिसते की उंदीर रे. मग तो मारायचा आहे आम्हाला, नाही तर तिकडून त्याने कसं बोगद केले तिथं. मग याच्यात औषध टाकले उंदर मारायचं. आणि मित्रांनो, जे पोरं म्हणत होते ना आमच्या पैसे नाही तर विष खायला सुद्धा पैसे नाही, त्यांनी मला सांगा माझ्याकडे विष आहे. हे बघा उंदर मारायचं मी घरात ठेवले. जर तुम्हाला खायचं असलं तर मला सांगा, मी फुकट आणून देईन. बघा चला, एक कालचं झालं ठेवून गेला का मग बरं लई काम करतो ते. तर भावांना आता ह्या घर का काहीच तेवढं बीत झाली तर मग मी तिथं देवाची चाली करते. हे आपलं वही पुस्तकाचं असतंय ना ते पण खाली काढलं. आणि किती दिवसानंतर आपलं बॅडमिंटन सापडलं. हे बघ, हा दुसरं पण आहे. हे बा याच्यावरती होतं काय ना कॉक भेटला आपल्याला. हा आता एखाद्या दिवशी खेळायचा. मला वाटलं तर नाही काय नको, पण भेटला हारण ते याच्यात ठेवून देऊच. येतो आता कॅलेंडर ती आणले तर किती आहे 2026 डिसेंबर 2025 शके 1945 म्हणजे 2024 2024 तर मित्रांनो आता दिवाण काढायचं चालले बरं का. हे बघा ह्याच्यावर सगळा पसारा काढलाय आणि ते प्लाउट उचलत किती वाढलाय. हे बघा. अरे देवाला तिकून तो काही राहिलंच नाही. बाहेर काढावं काय कडे काय आहे का? हा बघतोय मनाने काही नाहीच का ठेवायचंय. काय राहिले की तुम्हीच बघा, दिसतंय तुम्हाला काही तिकडं. एक जर प्लावट टाकला ना त्याला हा चांगला चांगला होईल. हा खाली येऊन प्लाउट टाकल्या वरच आहे चांगलं. फक्त खालचा प्लावट टाकायचा आहे. खालचा तिकडं गेलाय, तिकडून आहे त्या कोपऱ्यात चांगला, इकडून गेलाय तिथं. दिवाणच मला तर खूप वाटत दिसलं का? हो आमच्या घरात कॉकरोच जनता पार्टी आली मित्रांनो. हे बघा पायाकडे कॉकरोच जनता पार्टी दिवाणात बसलेली होती. काय होतं उदीर? कॉकरोच आहे जुराळ. तिकडे घे. ही कॉकरोच जनता पार्टी. अरे बाबू इकडून तो कसले बोगदी पार्टी कसलं केलंय हो माझं इथं. बर तर मित्रांनो आता मी लावून देतो. दोन्ही हाताने घ्यावं लागेल, एका सरकासरी करावं लागेल. 5 मिनिटात आपण आता ब्रेक घेऊ. तर मित्रांनो आता माझ्या एक दफा भेटणार आहे. त्या का दिसतोय का आपला दिवाण कुठं? काहीच नाही. दिवाण काढला बाहेर फायनली. या का घर किती मोकळं झालंय, सगळं मोकळं झालं. आता परमनंट दिवाण बाहेर काढल्या ना आपण फक्त बघत राहा घरामध्ये किती बदल होते. तर आता आम्ही कणा सारून घेतो म्हणजे फटाफट शेगाची बाहेर. हा ही मॅच आणलं होतं तिकडं सापडलं होतं तेव्हा. हे कसं नेऊ बाहेर? थांब मित्रांनो बाहेर नेतो आपला मोबाईल इथं सेफली ह्या पिशवी ठेवितो. तर मित्रांनो आता दुपारच्या 11 वाजले तर तुम्हाला घरात हाल दाखवा. ह्या घर का सगळा पसारा बाहेर काढलाय तुम्ही बघितलाच. आता घरातलं बघा बरं का, फक्त बघत राहा कसं काय केलंय का. हे आता याच्या मागचं चाललंय. फक्त आता एकच बेसाड राहिलं आणि ही बेसाड 10 मिनिटातच होतं. फक्त सगळ्यात जास्त टाइम यायला लागत एवढं बेसाडाला. आता आम्ही कपाटाची पण जागा चेंज करणार आहे. तो फक्त बघत राहा. हा ह्याच्या माग बघायची कसली बघा माती. बघितलं कसं साईडने दाखवू का?
हे बघ, हे आपलं अरे घर. उजेड आणलं काय झालंय? तेव्हा म्हणेन ते हरालं होतं बघू दिसलं तर कसलं म्हणे? गेलेला असले कपाटा खाली तर कसलं म्हणे? काय म्हटलं म्हणेन ते घर मोडून पडली. दिसतंय का त्या मातीत काय मिळालं तो? दुधाची किती तारखेची? 19/1. 50 रुपये भाव लागला होता का? म्हणलं ह्या बाकी हो हाय गेला का? हो घे उचलून घेते मनी. मित्रांनो, मनी भेटला राव का? आता तार याच्यातच असतो बर का तो मनी सोन्याचा मनी, सोन्याचा. तार आता इतकी बारीक बघावं लागणार आहे ती. कसली तार आहे? सोन्याची तार आहे. ही टाचणी. टाचणी आहे ती. ताराचा मिळाला होतोय का? पण लागला तर लागला. लय बारीक हा, तार जरा बारीकच आहे. मित्रांनो, आज आपल्याला नशीब हो, किती दिवसानंतर आपल्याला आपलं काहीतरी भेटलंय. मम्मीचं हरवलं तर मला पण माहित नाही. ह्या डबीत ठेवतो बरं का. ह्या डबीत ठेवतो, तुम्हाला ध्यान करा, माझ्या ध्यानात नाही राहायचं. मम्मी किती दिवस झाले हरवलेला? आता किती दिवस झालं बाबा माझ्या कानाचं टोक मागं नाही टोक आणलं नाही त्याच्यामध्ये. ही डबी ड्रायव्हर मध्ये ठेवून देतो. हा मित्रांनो, आता दुपारचे 12 वाजले बरं का. आणि फायनली आता सगळं कम्प्लीट झालंय. आणि तुम्हाला दाखवू का दुपारचे 12 वाजले बरं का. ह्या बघा, इथून आपलं सारायचं काम होतं ना. ह्या बघा, खालून वरून त्या कोपऱ्यात सुद्धा जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडं राड आहे बरं का. पण फायनल सगळं सारवून झालं. हे बघा, हे पण बघ आता कसं दिसायला लागलं. सगळं सारवून झालं. 11 वाजता होणार होतं ते 12 वाजता झाले. त्यास उशीर झाला. पण आता आपली एक काम राहिले. तुम्ही तिथून घरात पसारा बघा किती इथं बघा. आता एवढा नीट करायचा आहे. होईन का नाही होणार, लवकर करावं लागेल. बाहेर तर गाईज आता दुपारच्या वाजले किती वाजले आता? 12:30 दिसत का? आणि आता 50% काम आपलं कम्प्लीट झाले. तुम्हाला दाखवा कसं झालंय. हे करायची सुरुवात. मम्मी तिथं बसून घेते. कसं वाटतंय? भारी वाटतंय की नाही? कमेंटमध्ये सांगा. गाईज टाकी तिथं मांडली आणि इथं आपली देवाची पूजा मांडायला खाली. वरता आहे पण हात पुरत नाही, त्यामुळे खाली मांडायची. मग बघा आता इकडे कुठेतरी भारी वाटतंय. आणि नंतर सगळ्यात शेवटला तुम्ही नक्की बघा बरं का, असलं जबरदस्त दिसणार की नाही. आणि जागा बघा, पीस किती मोठा मोकळा झालाय, लय मोठा. हे आपला आरसा इथला आला बारका. याच्यात तर काही दिसत नाही. पुसे पाहिजे बघा, पुसेलेला नाहीये त्यामुळे. चला आता मी हे सामान आहे ना हे बाहेर नेऊन मांडतो. तोवर मग मी असं पुसून काढीन, म्हणजे आपल्याला आणायला सोपं. इटा एक वस्तू आणावं लागेल तेव्हा किती हेलपटी होते तर. याच्यामुळे कॅमेरा हातात घेऊन चालता येत नाही. आणि तुम्हाला सगळं नाही दाखवलं का तुम्ही लगेच स्किप करतात, त्यामुळे सगळं दाखवावं लागत. एक करून मी सगळ्या वस्तू इथं आणून मांडल्या तर ह्या का. आणि आता तुम्ही आपलं घर बघा कसं दिसतंय, सगळं मोकळंच पटांगण.
तेव्हा त्याच्या एका मांडले ते देवा पूजा करायला तिथं मम्मी इथं पुसून घेते बघा. घेतलं पुसून. तुम्हाला बघायची फरशी पुसलेलं पाणी कसं दिसतंय का आता मम्मी आतमध्ये फरशी पुसते. हे बघा मी आजची बाहेर आणले वाटतंय की पाणी होतं पांढरं शिबीट पाणी होतं याच्यातल्या पाण्यासारखं आणि आता आज झाले. त्यामुळे आपण डबल मम्मीला भरून घेऊ तर तुम्ही इथं बसून आराम करा. हे बघा हे काय ऐक ओळखीचं. आता हे बघा हे पाणी घेऊन चाललंय आपण अजून अर्धा तासात बघू त्याचा कलर कसा होतो इथं. तर मित्रांनो मग काय म्हणतात अर्धा तासानंतर तुम्हाला पाणी दाखवतो कच झालंय तर हे बघा कच झालंय झालं पहिल्यासारखंच. आणि आता तुम्हाला दाखवतो सरप्राईज येतो तुम्हाला पाय पुसू द्या. काय मग सरप्राईज झालंय मी हात गेले घर अख्खं झालं पुसून बरं का. डबल एकदा पुसावं लागेल का. हा एकदा पुसावं लागेल पसारा मांडून. मावा हात पुरतोय आरामशीर मम्मीचा नाही पुरत तिथं झालं ना. तुम्हाला बाहेरून घर दाखवतो कस दिसतंय. तू ये बाहेर मम्मी आपण पब्लिकला घर दाखवतो यार. सूप किती खराब दिलं इथं. ते ड्रम आली का कोणतं ते होय हा इकडं बाहेर आहे. एक मिनिट हे बघा काहीच झालं की नाही. हा आहे ना कुणाशी हा हे काय ईद आहे झटकायला जागणी तिकडच आहे. ह्यो ठोका ह्यो आता किती भारी दिसते तुम्हीच बघ. हे काय पाहिजे होतं का इकडे जाऊन घ्या अजून एक काहीतरी. आता अजून काय आणू इटा. हा तिथं मोठी आडी काढल्या कोपऱ्यात. गाईज एक करून सगळं सामान आतनेच चाललोच बघा. तुम्हाला इथं किती कमी झालेलं दिसन. आता इथं बरीच चाललोच. कसं काही वाटतंय ते कमेंट मध्ये सांगा. काही चुकलं तर सांगा. पुढं कोणतं मांडायचंय ते असं केलंय. आता आपण बाकीचं पण आत घेऊच. काय बघ बरं कोणत्या भांडे बसले नाही व्यवहारच्याच ते पातेलच खाली घेवा मला वाटतं. पातेल्यात भांडे भरावं घे बरं खाली. थांबा मित्रांनो तुम्हाला दाखवतो तुम्ही नाराज होता. ही देवस्थान आहे तिकडे माझं 1 लिटरचा तांब्या जेव्हा बसलं माणूस एवढं पाणी किती मोठा वाटतोय. मोठा होऊ नका असल्या हातात बसा ना इतकं मोठं. हे काय हात तर युदोरच आला किती मोठा असून विचार करा. मित्रांना आता आम्ही सगळं भरितो लई राडा नाही तर फायनली वाढणार आता 2 वाजले बरं दुपारच्या. आणि आता 75% काम आपलं कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला दाखवू का आता इथून बसलं इथून दिसतंय सगळं काय काय कम्प्लीट झालंय. तर हे बघा तुम्हाला दाखवतो. आता सगळे डबे आतमध्ये आणून झाले तर काय बाहेर ठेवले जागा नाही आणून. आता फक्त एवढ्या फळ्या लावायच्या राहिल्या तर त्या पण धुतल्या ती मान्य दिसते तपा ती पण धुतली शेजारी फळ्या येतात. आणि इथं कसं प्रकारे मांडले थोडं लांबून दाखवतो
हे बघा. आणि याच्यात आम्ही लहान असताना याच्यात वही पुस्तकं मांडायचो. वही पुस्तकं आणि आता काय मांडलेलं आहे. आणि देव पण आपल्या इथं मोठा देवीचा फोटो मांडलाय. इथं हा फोटो आणि याची जागा आता फिक्स तीच ठेवली. आणि हे बघा, हे मला कोणी दिलेलं नाही, मी घेतलेलं आहे. मला आवडलं होतं म्हणून. कसं काय हो. तर आता आपण त्या फळ्या आणत आणि ते एवढं सगळं भरून घेऊन मी तुम्हाला कसं भरतो ते सगळं दाखवतो. पण मला पहिल्या फळ्या आणून द्या. तर तुम्ही हे भांडे बघा किती तेवढे आपली मोपून घ्या बरं. मला नाही मोप येत, तुम्ही मोपा किती भरते तेवढे. तर तुम्हाला दाखवा आता 2:30 वाजले तर अवघ्या अर्ध्या तासात काय काय दिलंय. तर सगळं काय बदललंय, सगळं काही बघायची. सगळं बदललं बघा. इथं काही दिसतंय खाली, हे गेले ओम भट स्वाहा. दिसलं का बघा कशी फ्रेम दिसते. आपल्या मोबाईल मध्ये अजून फ्रेम दिसा ना, इथून एवढी दिसते फ्रेम. पण कस काय ऐक नाही ना आज थोडा मम्मी आजू का आणि ती इथं कसं बघा. पण खरी माझ्या आता नाही, खरी माझ्या सगळं झाल्यास नंतर मग बघायला ना लय भारी घर दिसणार. तुझं दाखव का. हो घसरली होतीस, लय लागलं असत. आता काय, आता मांडणी आणायची ना. भांडे मग आज सध्या काय आणायचंय. हा आता काहीच नाही, आता भांडे घासायचे तर मांडणी घासायची. बाहेर तुम्हाला राडा दाखवू का. गार का ते झालेत घासून, हे आणि हे झालेले एवढेच राहिलेले तर. पण तुम्ही फक्त राडा बघत चला. बघितला कस काय राडा. राड्याला कमी नाही आपल्याकडे. आता आपण मांडणी लवकरात लवकर आणायची तयारी करू. आणि हे चिमटे बघा किती. तर भावांना तो मागाशी डबे मोपिले किती भरले ते नक्की सांगा. मला माहिती कोणी मोपिले तर कोण नाही मोपिले. खोटं बोलायचं नाही, खोटं खरं बोलायचं सगळं. तर भावांनो आता 4 वाजले तर आणि अजून आमचं आवरलंच नाही. सगळं झालं बरं का. फक्त काय राहिले, इथं मांडणी लावायची राहिली. हे बघा इथं भांडे आणून ठेवले सगळे. आणि एवढी फरशी धुवून काढायची राहिली. बघ सगळं झालंय. हे बघा त्या बेसाडाला कलर दिलाय, याला दिलाय. फक्त एवढं धुवून काढायचे आणि तेवढी मांडणी लावायची. बघ सगळं झालं. हे बघा डबे ते लावले, सगळं लावलं कपाट पण. एवढे भांडे राहिले तर ती मांडणी, त्याला मांडणी घेऊन येत आता. दिवाण ते इथंच ठेवायचंय, बाकी येतं काहीच नाही. पण त्या कसा दार देऊन बसलाय. हा आणली बघा. झाडी बघायची किती उची. बघा या करता आणली. इथं थोडस घासलंय. हे झालं एक चूरपासून. चला तर आपण आता तेल तेवढं लावून घेऊ. लावली का ती जाळी. तिच्या खाली काय मांडायची. हा काय मांडायची. काय मांडायची तिच्या खाली. पेपर लय आणले तर 10 रुपयात लय पेपर भेटले मित्रांनो. मी आता जाऊन आणले बरं का. हे बघा किती भेटले 10 रुपयात. आपल्याला बाहेर लय गाणं आहे अजून. तर आता झाले बर का.
ही माननी सवी लावून झाली. म्हणजे जास्त भांडे होते का ते ह्या बकेटीत काही आणि याच्यात काय भरेल येतं हे वर ठेवून द्यायचंय आणि फरशी पुसून काढायची. आणि मी आता 5 वाजता मी गोठ्यात जाऊन गुरांना चारा पाणी करतो तर मम्मी तेवढा करेन. मग आल्यावर एवढी फरशी धुवून काढायची. तर फायनली काही आता 5 वाजले तर आता आपल्या घरातलं सगळं काम आवरले बरं का. सगळं म्हणजे सगळं टोटल आता घर तुम्हाला दाखवायचं झालेलं आहे रेडी. आज फक्त बाहेरच राहिले पण तुम्हाला घर बघायचंय गांधी बघायचं असलं लगेच दाखवून देतो. दरवाजा लावतो म्हणजे कसं थोडं क्लिअर दिसन. किती आता पेस मोकळा झालाय सगळाच. तुम्हाला कसं वाटलं आपलं घर ते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. सारून घातल्यापर्यंत आपला पसारा आणि सगळं हेर कसं रॅन्डमली मांडलंय एस्थेटिक पद्धतीने. हे बघा किती भारी कूल वाटतंय की नाही. ही भिंती सगळी फुल भरलेली. इकडून हे बोर्डन ते मध्ये पेस मोकळाचे. ह्या भिंतीपाशी इतके हे असे आणि ही भिंत तर मोकळीची सगळी. तर तुम्हाला बाहेरचा हाल दाखवतो की कशी येतं. पूर्ण दिवस गेला पूर्ण दिवस. सकाळी 10 वाजता लागलो होतो 9 का 10 वाजता 8 ते 5 वाजले आता. आणि हे बघा बाहेर घर चांगलं आणि दार चांगलं. बघा चाललंय बाहेरच नीट करायचं चाललंय. हे एवढं बिथाडावरला केला बघा आमचे गोदाडे. घरात नाही नेले दिवाण बाहेर काढल्यामुळं बघा. तर भावांना आता लाईट आलेली. आता आम्ही मोटर चालू करतो आणि पहिलं पाणी म्हणजे पाणी चालू करून हे सगळं धुवून घेतो. आणि सगळ्यात शेवटला मग मी तुम्हाला एक क्लिप अशी दाखवतो की तुम्हाला पण भारी वाटेल मला भारी वाटेल. सगळं क्लीन केलेलं कसं वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मी आता काय करतो हे सगळं आवरू लागतो अर्ध्या तास जास्त सगळं आवरून. आणि आज दादा पण येणारे. दादाला आपण सरप्राईज देऊ. घरात त्याला माहितीच ना आम्ही काय केलंय तर आपण त्याचं पण रिॲक्शन घेऊ की त्याचं रिॲक्शन कसं राहतंय करा. चला तर आणि आपण काय करून घेऊ सगळं बाहेरचं काम आवरून घेऊ. मग फॅन करू बंद. तर फायनली काय आता सगळं आजललंय सगळं म्हणजे सगळं वर का काहीच नाही राहिलं. मला टाइम दाखवू किती झालाय 7:30 वाजलेले. आता तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवला का. दारा बघा देवांची सेट केलाय. दादा पण आला तिथेच बसलाय. ही गोणी मांडली हे सगळं तिथं हे मांडले. पाणी ते भरून झालंय. तेव्हा वात लावली ती विजली. चलायचं पहा तुम्ही कसं दिसतंय तर ते पहा. स्वयंपाक पण केलेला आहे. मी गोठे होतो मी आत्ताशी आलोय म्हणून तुम्हाला दाखवायला लागलो. तर मित्रांनो बघितलं तुम्ही कसं दिसतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. आपलं छोटंसं घर आहे. आजच सगळी साफसफाई केली त्याच्यामुळे किती भारी दिसतंय. तर भावना तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपलं घर कसं वाटलं. ब्लॉग कसा वाटलं आपण घर कसं वाटलं ते नक्की सांगा. चला तर आता मला जायचंय ते म्हणजे दार काढायला गोठ्यावर. मग त्यामुळे आता आपण गोठ्यावर जाऊ गेलो भेटू. तुम्हाला ती झाली क्लिप बघायची असली तर पुढं बघा कारण की मी गोठ्यावरचं काहीच नाही घेणार. फक्त तुम्हाला ती दाखवणारे आपले गुरं ते संध्याकाळून काय काम असतं तेवढंच. तर बाय मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग सोबत पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. तर तोवर जय हिंद जय भारत. कुठे गेले ती कारण की तिकडे जाऊन गेले ती. सकाळ धरून बांधलेलं होतं 10 वाजेपासून आणि आता सोडले. पाणी गेले काही यांना पाण्यातून पाजलेलं पाणीच पितोय. त्याच फक्त पाणी प्यायला तर मजा बघा. लागली आता मिळून खायला जर तिकडे उड्या हाण फक्त तिची मजा बघा. आता बघा केली सुरुवात आता.
चल इकडे